रस्त्यावर बसून भात आणि चटणी खावं लागते, तर आम्हाला ही भात आणि चटणी नको तुमच्या 1500 रुपये घेऊन आणि त्याचं आमचं पोट भरणार नाही, तर आम्हाला आमची रोजीरोटी पाहिजे। जिल्हाधिकार्यालय ते आदिवासी विकास भवन नाशिक या ठिकाणी आमचं आंदोलन चालू आहे। या आंदोलन काळादरम्यान हा तिसरा दिवस आहे आमचा। तर या 3 दिवसामध्ये आमचे आंदोलनकर्ते यांचा या ठिकाणी आमचे जे काही मंत्री महोदय असतील, आमचे आयुक्त महोदय असतील, सचिव महोदय असतील आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री असतील, यांनी या ठिकाणी कोणीही आमच्या प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतलेली नाही। या ठिकाणी पावसात आमच्या महिला भगिनी या ठिकाणी रात्रभर त्या ठिकाणी पाऊस आल्यावर सुद्धा आमच्या भगिनी त्या ठिकाणी हलल्या नाही। आणि विशेष म्हणजे जर या मातांची या भगिनींची जर कोणी रस्त्यावर जर सोय करत नसेल तर याच्यासारखी शोकांतिका या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कोणत्याही राज्यात नसेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि विशेष आम्ही ही जी सर्व रोजंदारी कर्मचारी या ठिकाणी जी काही पोटतिडकीने आमची रोजीरोटी मागतोय, गेल्या अनेक वर्षापासून अतिदुर्गम भागामध्ये या सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय अत्यल्प मानधनावर ज्यावेळेस 25 रुपये तास होता त्यावेळेसपासून आम्ही काम करत आम्ही या ठिकाणी शासनाला रिक्त पदावर आम्ही सेवा दिलेली आहे। आणि म्हणून आम्ही पोटतिडकीने आमचा हक्क मागतो आहे आणि आम्ही तो घेतल्याशिवाय या ठिकाणी अजिबात आम्ही जागा सोडणार नाही। आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही या ठिकाणी आमचं आत्मदान करण्याची आमची शेवटचा अंत जर कोणी बघत असेल तर आमची आता तेवढीच इच्छा बाकी राहिली आहे, तर तो अंत कोणी बघू नये म्हणून मी शासनाला या ठिकाणी थेट इशारा देत आहे की येत्या 2 ते 3 दिवसात यांनी जर आमच्या बाबतीत सकारात्मक निर्णय नाही घेतला, मी माननीय राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती करतो की ही सर्व आदिवासी गरीब कुटुंबातील गोरगरीब बच्चेची मुलं त्या ठिकाणी स्वतः शिक्षण घेऊन या ठिकाणी रोजगारसाठी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे। शिक्षक वर्ग आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहे, तात्काळ विचार करून त्यांना त्यांची रोजीरोटी जशी मागील पूर्ववत आदेशाप्रमाणे त्यांना तात्काळ त्या ठिकाणी कागदावर आम्हाला मंजूर करावी आणि आम्हाला या ठिकाणी आमच्या कुटुंबाची आमच्या बालकांची तिकडे आमची मुलं वाट बघतात शाळेमध्ये, तिकडे आम्हाला आदेशित करून त्या ठिकाणी तात्काळ आमचा निर्णय घ्यावा एवढीच मी विनंती करतो। धन्यवाद।